नमस्कार मंडळी. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये जुंपली या बातम्या आपण ऐकल्यात, त्याचं विश्लेषणही ऐकलं. पण महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे असं असा त्याचा अर्थ होत नाही. महायुतीमध्ये देखील अशा प्रकारे जागा वाटपावरून काही मतभेद निर्माण झाले. जे सत्य आहे ते मांडलंच गेलं पाहिजे. महायुतीमध्ये देखील असे मतभेद झाले, पण ते बाहेर आले नाही. आणि इथे खऱ्या अर्थाने महायुती जिंकली असं काहीसं म्हणावं लागेल. निवडणुकीमध्ये ज्या वेळेस आघाडी किंवा महायुतीचं राजकारण होतं त्यावेळेस या युती आघाडीमध्ये सामील झालेले सगळे पक्ष निवडणूक जवळ आली की जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा मिळतील याकडे लक्ष देतात. आणि याला कुठलाही पक्ष अपवाद नाहीये. मागच्या काही वर्षांपासून आपण महाराष्ट्रामध्ये युती आघाडीचं राजकारण बघतोय. आणि या राजकारणामध्ये प्रामुख्याने जो सगळ्यात बलशाली पक्ष असतो, म्हणजेच मागच्या निवडणुकीमध्ये ज्याच्या जास्त जागा आलेल्या असतात तो पक्ष जास्त अडून असतो, घिसघिस करत असतो. पण म्हणून जे पक्ष त्यापेक्षा कमी जागा घेऊन जिंकलेले असतात ते काही त्या बड्या पक्षाचं सगळंच मानत नाही. त्यांची ही इच्छा असते की यावेळेस आपल्याला जास्त जागा मिळाव्या. तसाच काहीसा प्रकार महायुतीमध्ये देखील झालाय. महायुतीमध्ये भाजपने या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत वर्चस्व ठेवला. आणि हा वर्चस्व ठेवताना त्यांनी एक गोष्ट बघितली की आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील. त्यात चुकीचं काही नाही, कारण मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपचे 105 आमदार विजयी झाले होते. आणि त्यामुळे या निवडणुकीत देखील तोच स्ट्राईक रेट कायम ठेवण्यासाठी जास्त जागा लढवणं भाजपला आवश्यक आहे. आणि त्या जागा पदरात पाडून घेताना अन्य महायुतीतील दोन पक्षांवर अन्याय होतोय का? स्वाभाविक आहे. जास्तीत जागा जर एका पक्षाला मिळत असतील तर अन्य दोन पक्षांवर अन्याय होतो अशी भावना वाढीस लागते. महायुती त्याला अपवाद नाहीये. ज्या वेळेस जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये चर्चा झाली त्यावेळेस अन्य दोन पक्ष म्हणजे शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना देखील तेच वाटलं की आपल्यावर अन्याय होतोय. आता महायुतीचा जो फॉर्म्युला ढोबळ मनाने ठरलेला आहे त्यानुसार 164 जागी शिंदे सॉरी माफ करा भाजप लढणार आहे. तर शिंदे यांना 74 ते 80 जागा देण्यात आलेल्या. तर अजितदादांना 44 ते 54 जागा मिळण्याची शक्यता आहे. हा एक फॉर्म्युला निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे काहीसे नाराज आहेत. आपल्याला 74 ते 80 जागा नको, त्यापेक्षा जास्त जागा हव्यात असं शिंदे यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी ते महायुतीच्या बैठकीत मांडलं. आता त्यावर चर्चा सुरू आहे आणि त्यातून सुवर्ण मध्य साधला जाईल. पण त्यामुळे मित्रांनो महायुती तुटणार इथपर्यंत काही ते लांबलं गेलेलं नाही. लांबलं गेलेलं नाही. आणि याचं श्रेय हे अर्थातच एकनाथ शिंदे यांना द्यायला पाहिजे. तसंच ते अजितदादा यांनाही द्यायला पाहिजे. कारण अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळतायत म्हटल्यावर जो तो पक्ष काय करतो हे आपण महाविकास आघाडीबाबत बघितलं. अगदी महाविकास आघाडीमध्ये मारामारीपर्यंत प्रसंग गेला हेही आपण जाणलं. बातम्याही आल्या की महाविकास आघाडी आता फुटणार. उभाटा सेना आणि काँग्रेसचं जुळत नाही. तशीच परिस्थिती कदाचित त्यापेक्षा कमी असेल, पण तशीच परिस्थिती महायुतीमध्ये देखील होती. कारण शिंदे यांना असं वाटत होतं की आपल्यावर अन्याय झालाय. आणि स्वाभाविक आहे, कारण
त्यांचा पक्ष नवीन आहे, मूळ शिवसेनेतून फुटून आलेला आहे आणि आता त्यांना शिवसेना म्हणून मान्यता मिळाली. अजितदादांचं पण तसंच आहे, त्यांनाही असं वाटतंय की आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे आणि हे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लोकसभेची संधी होती, ती काही साधता आली नाही. त्यामुळे ही आता दुसरी संधी, त्यानंतर 5 वर्ष संधी नाही. अशा वेळेस या दोन्ही पक्षांना हे वाटणं स्वाभाविक आहे की आपल्यावर अन्याय झाला. शिंदे यांनी याबाबत आपली नाराजी महायुतीच्या बैठकीत व्यक्त केली. त्यांनी थेट सांगून टाकलं की मला इतक्या कमी जागा का. अजितदादांनीही ते सांगितलं, पण अजितदादांनी थोडीशी नरमाईची भूमिका घेतली, कारण त्यांच्या गाठीशी लोकसभा निवडणुकीचा अनुभव होता. जास्तीत जास्त जागा घेण्यापेक्षा कमी जागा घ्यायच्या आणि जास्तीत जास्त निवडून आणायचे याकडे अजितदादांचा कल दिसतो. पण शिंदे यांना त्यांच्या सोबत आलेले 40 आमदार, त्याचबरोबर नंतर शिवसेनेतून म्हणजे उबाटा सेनेतून शिंदे यांच्याकडे आलेल्या काही नेते, या सगळ्यांची सोय लावायची आहे म्हणण्यापेक्षा ते निवडून येऊ शकतात अशी शिंदेची खात्री आहे आणि त्यामुळे त्यांना तिकीट देणं हे शिंदेंना आवश्यक आहे आणि त्यामुळे शिंदे हे नाराज होते. पण त्यांनी कुठेही नाराजी मीडियाकडे व्यक्त केलेली नाही. इतकंच नाही मित्रांनो, तर शिंदे यांच्या शिवसेनेचे कोणतेही नेते मीडिया समोर जाऊन त्यांनी याबाबत माहितीही दिलेली नाही. अधिकृत सूत्र, अनधिकृत सूत्र देखील ते मीडियाचे झाले नाही. जे काय व्हायचं असेल ते महायुतीमध्ये होईल याकडे शिंदे यांचं लक्ष होतं आणि तसंच राहिलं. इवन मला जे कळलं ते असं आहे की शिंदे यांनी थोडीशी माघार घेतली महायुतीच्या बैठकीत आणि त्यांनी ठरवलं की काय जे जागा वाटपाबाबत आहे ते अमित शहा यांच्याशी बोलायचं. दिल्लीत जाऊन अमित शहा यांच्याशी बोलायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांच्या समोर गाऱ्हाणं मांडायचं की एवढ्या कमी जागा आम्हाला का. आणि इथे मात्र शांत राहायचं. मंडळी, आपल्याला आठवत असेल की शिंदे हे मूळ शिवसेनेतून बाहेर आले, 40 आमदारांसह बाहेर आले, त्याचं बक्षीस त्यांना मिळालं, ते मुख्यमंत्री झाले. पण त्याच वेळेस शिंदेंनी आपलं अख्खं राजकीय करिअर पणाला लावलं होतं. अशा प्रकारे फुटून बाहेर येणं, त्यानंतर उबाटा सेनेकडून त्यांना काय काय म्हटलं गेलं, गद्दार, पाटीत खंजीर खुपसला, खोके काय काय म्हटलं गेलं. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या नातवालाही सोडलं नाही, त्याच्यावरही टीका केली किंवा त्याच्याबद्दलही टोमणे मारले. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलं होतं की शिंदे यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतून उठवायचं, त्यांचा बळी द्यायचा असं निश्चित केलं होतं. हे सगळं शिंदेंना अगोदरही माहीत होतं आणि अशा वेळेस कुठून बाहेर पडायचं, भाजप सोबत जायचं, ही सोपी गोष्ट नव्हती. संपूर्ण राजकीय करिअर पणाला लावून शिंदे बाहेर पडले होते आणि ती खरी रिस्क होती. अर्थात भाजपने, विशेषतः भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांना आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनावर ते ठाम राहिले आणि त्यामुळे शिंदेचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरचा विश्वास वृद्धंगत झाला. आताही ज्या वेळेस जागा वाटपाबाबत आपल्यावर अन्याय झालाय अशी भावना शिंदेमध्ये निर्माण झाली, त्यावेळेस त्यांना कुठेतरी मनात अशी खात्री होती की इथे नाही पण दिल्लीला आपल्याला न्याय मिळेल आणि त्याप्रमाणे त्यांनी दिल्लीश्वरांच्या कानावर हे सगळं घातलेलं आहे. आता गंमत अशी आहे की जसं महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झालेलं नाही, तसं महायुतीचंही जागा वाटप निश्चित झालेलं नाही. ते 1-2 दिवसात होईल. मात्र सगळ्याच महायुतीतल्या सगळ्याच पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात केलेली. शिंदेंना खात्री आहे की त्यांच्या मनाप्रमाणे होईल आणि ते होत असताना महायुती इंटॅक्ट राहील याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि याबाबत शिंदे
यांची प्रशंसा करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे मित्रांनो. कारण शिंदेकडे बरेच पर्याय होते. अधिकृत सूत्र ते मीडियाचे होऊ शकले असते किंवा वर्तमानपत्रामध्ये अज्ञान सूत्रांनी वगैरे हे सगळं सांगू शकले असते. पण त्यांनी भाजपला अडचणीत येईल अशा बातम्याही पेरल्या नाहीत. बातम्याही पेरल्या नाहीत. आणि इथे खरं म्हणजे शिंदे हे महायुतीबद्दल किती लॉयल आहेत हे दिसून येत आहे. हे दिसून येतं. अजितदादाही तितकेच लॉयल आहेत. आणि जे मिळेल, काकांनी जे लोकसभेत केलं ते इथे दादा विधानसभेत करू इच्छित आहेत. बघूया काय होतं. माझी अशी खात्री आहे की शिंदेंवर अन्याय होणार नाही. त्यांना अपेक्षित असलेल्या जागा महायुतीमध्ये नक्कीच मिळतील. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.